थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपण खूप छान असा ट्विस्ट पाहणार आहोत. कारण संपतरावाला दिलेले वचनानुसार मानसी तेजसची पत्नी या नात्याने आता जेलमधून सुटका करणार असते, जे की आता तेजसला याबद्दल काहीच माहिती नसते. तेजस जेलमध्ये आहे ही बातमी आता मानसीपर्यंत कसं पोहोचणार आणि त्यानंतर गायत्रीच्या नाकावर टिचून तेजसला मानसी प्रभूंच्या घरी कसं घेऊन जाणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गायत्रीने तेजससमोर आता खूप मोठी अट ठेवलेली असते की गायत्री जेलमधून त्याची सुटका करेल, परंतु त्याला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कराव्या लागणार असतात. परंतु तेजसही तितकाच हट्टी असतो आणि गायत्री काय लायकीची बाई आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं. जर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून जर ते गायत्रीला दिले तर गायत्री सगळ्या घराचा तमाशा करेल ना, नव्हे तर ते सगळं काही विकून प्रभू कुटुंबाला दानालाही लावू शकते हे चांगलंच माहिती असल्याने तेजस तोंडावरतीच तिला नकार देतो. तर इकडे मानसीचं कुटुंब जेव्हा शुभदाच्या घरी राहायला गेलेलं असतं तेव्हा तिने आता खूप अपमान केलेला असतो. त्यांच्यावरती वाईट वेळ आली आहे. त्यांची साथ निभावण्याऐवजी त्यांना खूप काही सुनवून त्यांचा अपमान करायला लागते. तर कमलाकर तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तिने मानसीच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो आणि कमलाकरला एवढी जाणीव मात्र नक्की झालेली असते की जर आता त्याने साथ नाही दिली तर त्या तिघीही रस्त्यावर येतील. शुभदाला कमलाकर सांगतो की हे बघ, मी तुला शेवटचं निक्षून सांगतो आहे की त्या तिघी इथेच राहणार, तुला काय करायचं आहे ते कर. तेव्हा शुभदा तितकीच हट्टी असते आणि शुभदा म्हणते की मी पण बघते ना की या कशा राहत आहेत ते, आणि तुम्ही तिघे इथे काय आमच्या घरात भांडण लावण्यासाठी आला आहात का? तुमच्या संपतरावांनी आत्तापर्यंत आमचा किती अपमान केला आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. खूप जास्त माज होता ना त्यांना पैशांचा, आता पुरता उतरला आहे. तिथे आता कमलाकर म्हणतो की संपतने तुझ्यासोबत जे काही वागला होता ना ते बरोबरच होतं आणि तुला तीच भाषा समजत होती शुभदा, परंतु संपतने माझ्यासाठी काय केलं आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. आपल्या विनीतला त्याने गाडी घेऊन देण्यास मदत केली होती. आपला विनीत आत्ता जो पैसे कमवतो आहे ना ते संपतच्या जीवावरतीच आहे सगळं, आणि आता त्याच्याच कुटुंबाला जेव्हा आपली गरज पडली आहे तेव्हा तू त्यांना इतकं का सुनावतेस? तेव्हा आता विनीतही सांगतो की हो आई, आता आत्या, मनू आणि निधी याच घरात राहते. तर शुभदाला आता कमलाकर बाजूला ढकलतो आणि मनू त्यांना घरामध्ये घेतो. तर शुभदा सांगायला लागते की मी तुला लग्नामध्येच सांगितलं होतं ना संपदा की जर आता इथे तमाशा झाला, वाद झाले, इथे काहीही जरी घडलं पारगावात तरी सुद्धा माझ्या घरी पुन्हा मदत मागायला येऊ नकोस, आणि शेवटी तुला माझंच घर दिसलंस का? तेव्हा आता संपदा रडतच सांगायला लागते की वहिनी, तू तरी आमची अवस्था समजून घे ना गं. अगं आम्हाला तुमच्याशिवाय आता कोणीच राहिलेलं नाहीये. कमलाकर तिथे आता संपदाला सांगतो की अगं कोणाशी बोलते आहेस तू? हिला एवढं जर सगळ्याची जाणीव असती ना तर एव्हाना तिने तुमचा अपमान केलाच नसता. विनीतही सांगतो की हो आत्या, इथे तुला काहीही कमी नाही पडणार आहे. तर तिथे मनू सांगते की हे बघा मामी, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर माझी नोकरीचा काहीतरी बंदोबस्त करते, आम्हाला फक्त इथे राहण्यासाठी जागा द्या. मनू हात जोडून अक्षरशः तिला रिक्वेस्ट करत असते की ज्या मनूने इतकी वर्ष बापाच्या छायाखाली राणीसारखी वाढलेली असते त्या मनूवरती आता शुभदासारख्या बाईसमोर हात जोडण्याची वेळ आलेली असते. तर तिकडे दिनेश परत आता जेवण घेऊन सुनंदाकडे गेलेला असतो आणि तो सांगतो की आई अगं आत्ता तरी जेवून घे. मी तुला एक सांगू का, तुला माहिती आहे का गायत्री तेजसला जेलमधून सोडवण्यासाठी तयार झाली आहे. तेव्हा आता सुनंदा खूप खुश होते. तेव्हा तात्यासाहेब विचारतात की काय? अरे पण त्याने गुन्हाच असा केला आहे तर मग त्याला सोडवण्याची काय गरज आहे? तेव्हा आता दिनेश सांगतो की तात्या, गायत्रीला या सगळ्यांबद्दल खूप वाईट वाटायला लागलं आहे आणि तीच स्वतःहूनच मला म्हणाली की तेजसला ती सोडवून घेऊन येईल. तेव्हा आता तात्या आणि सुनंदाचा काही या गोष्टीवरती विश्वास नसतो, परंतु आता दिनेश सांगतो आहे म्हणून ते विश्वास ठेवतात, कारण गायत्री कशी बाई आहे हे त्यांनाही चांगलंच माहिती असतं. थोड्या वेळाने गायत्री जेव्हा आता घरी आलेली असते तर सुनंदा आता खूप खुश होते आणि तेजस, माझा तेजस आला आहे का, कुठे आहे तो, असं म्हणायला लागते. तेव्हा गायत्री हसून सांगते की सासूबाई, तुमचा मुलगा ना खरंच खूप जास्त हट्टी आहे. काय ना तात्यासाहेब, मी तिथे जाऊन त्याला सोडवण्यासाठी त्याच्याकडे एक अट ठेवली होती, परंतु ती अट त्याला मान्यच नाहीये. मग मी तरी काय करणार ना? त्याला सडायचं असेल जेलमध्ये तर सडू देत. तुम्हाला माहिती आहे का तो काय म्हणला? अगदी जन्मठेपेची जरी शिक्षा मी भोगायला तयार आहे, परंतु
माझी अट तो मान्य नाही करणार. तेव्हा आता सुनंदा विचारते की सुनबाई, तू अशी कोणती अट ठेवली होती त्याच्यासमोर? तेव्हा गायत्री फाईल दाखवत म्हणते की ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती मी त्याला सह्या करायला सांगितल्या होत्या, परंतु तो ऐकायलाच तयार नाही आहे. आता गायत्रीचं बोलणं ऐकायचं नाही आहे म्हटल्यानंतर शिक्षा तर भोगावी लागणारच. जोपर्यंत तेजस ही अट मान्य करून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून हे घर जोपर्यंत माझ्या नावावरती करत नाही, तोपर्यंत मी तेजसला जेलबाहेर नाही काढणार आहे. तर तोपर्यंत गीता आणि सुयोग या दोघांनाही तेजस जेलमध्ये असल्याची खबर मिळालेली असते. तर गीता तिथे जाते. तेव्हा आता गीता तेजसला विचारते की भाऊजी, तुम्ही जेलमध्ये कसे आहात? त्यानंतर घरात सगळा घडला प्रसंग तेजस गीताला सांगतो, कारण तेजसचा गीतावरती पूर्ण विश्वास असतो. तर गीता सुयोग या दोघांनाही आता तेजसला कसं बाहेर काढावं हेच समजत नसतं. तेजस तिथे आता गीताला सांगतो की गायत्री वहिनी मला सोडायला तयार झाल्या होत्या, जामीन द्यायलाही तयार होत्या, परंतु त्यांनी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून सगळं काही त्यांचे नावे करावे अशी अट घातली होती. परंतु त्यांनी जरी मला अट घातली तरी त्या पेपरवरती मी सह्या नाही करणार, कारण पुढे काय तमाशा होऊ शकतं हे तुला चांगलंच माहिती आहे वहिनी. तेव्हा आता गीता म्हणते की खरंच किती पाताळ यंत्रीबाई आहे ती, तिला ना प्रत्येक झालेल्या गोष्टीचा फक्त फायदा दिसतो. परंतु सुयोग तिथे आता म्हणतो की मग तुझा जामीन कसा होणार आहे तेजस? तेव्हा आता तेजस सांगतो की काहीतरी होईल नक्की. माझा पूर्ण विश्वास आहे की मी येथून बाहेर पडेलच आणि त्यानंतर मी गायत्री वहिनीला सोडणार नाही सहजासहजी. तर इकडे कमलाकरच्या घरी राहिल्यानंतर मनू, निधी आणि संपदा त्यांचे सामान आता जे बॅग पॅक करून आणलेले असतात ते सगळं काही लावत असतात. अचानकपणे मनूच्या हातातील ते मंगळसूत्र खालती पडतं आणि मनूला जाणीव होते तेजसचे. लगेचच मनू ते मंगळसूत्र उचलते आणि त्यानंतर विचार करायला लागते की तेजस कुठे गेले आहेत, काहीच कळत नाहीये. त्यांचा काही थांगपत्ताही नाहीये, फोन वगैरे कॉल मेसेजेस काहीच नाहीये. नक्की काय झालं असेल त्यांच्या बाबतीत? नंदू काका तर सांगत होते की त्यांना पोलीस घेऊन गेले होते, मग ते कोणत्या संकटात तरी नसतील ना? त्यानंतर मनूला तिथे संपतरावांचं वचन आठवतं की संपतरावांनी मनूचा हात तेजसच्या हातात देऊन तिच्या आयुष्याची जबाबदारी तेजसवरती सोपवलेली असते आणि तेजस ती जबाबदारी भक्कमरित्या पार पाडू शकतो हा मनूचा तितकाच विश्वास असतो. तेव्हा आता मनू विचार करायला लागते की मला लवकरात लवकर मिस्टर राष्ट्रहितांची भेट घ्यावी लागेल. ते कुठे आहेत, काय आहेत, चौकशी करावी लागेल. त्यांना बाबांबद्दल सगळं काही समजलं असेल का, असं मनू तिथे विचार करते. मनू डिरेक्टली नंदू काकांना फोन करते आणि तेजसबद्दल चौकशी करायला लागते. तेव्हा आता नंदू सांगतो की मालकांनी 1-2 वेळा तेजस साहेबांच्या घराबद्दल मला सांगितलं होतं. कदाचित मनूताई तुम्ही तिथे गेल्या ना तर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकते. मलाही कळत नाही आहे की तेजस साहेब अचानक गायब कसे काय झाले आहेत. तेव्हा आता मनू सांगते की नंदू काका, मला जर तुम्हाला घराचा पत्ता माहिती असेल तर प्लीज देऊ शकता का? नंदू काकालाही आता तेजसबद्दल इतकी जास्त माहिती नसते. संपतरावांना फक्त त्याच्या घराबद्दल माहिती असतं. तर त्यानंतर मानसी तेजसच्या आईवडिलांना भेटायला गेलेली असते. तिथे गेल्यानंतर मानसीला खूप धक्कादायक बातमी मिळते. ते म्हणजे ज्या मिस्टर राष्ट्रहितांना ती ओळखते तो त्यांचाच मुलगा तेजस प्रभू आहे ते. त्यानंतर सुनंदा आता तिच्यासमोर खूप रडायला लागते. ती म्हणते की गायत्री समोर मी विनंती केली, तिच्या हातापाया पडले, परंतु ती माझ्या तेजसला सोडायला तयारच नाहीये. ती जामीन द्यायला गेली होती, परंतु प्रॉपर्टीच्या पेपरवरती तिने सह्या करायला सांगितल्या. आता गायत्री कशी बाई आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी ती किती खालच्या थरालाही जाऊ शकते हे तिथे मनूलाही चांगलंच माहिती असतं. तेव्हा मनू आता त्यांना धीर देत म्हणते की तुम्ही दोघेही काळजी करू नका, त्यांना कसं सोडवायचं हे मी बघते. तर तिथे सुनंदा आता मनूला विचारते की अगं बाळा, तुझं तर लग्न झालं होतं ना, मग गळ्यात तुझ्या मंगळसूत्र का दिसत नाहीये? तेव्हा आता मनू खूप रडायला लागते. मनू तिथे आता घडला सगळा प्रसंग, तात्यासाहेब या सगळ्यांना घडला सगळा प्रकार सांगते. तेव्हा आता त्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. तर तिथे आता मनू सांगते की तुमचा मुलगा तेजस प्रभू यांनी खरंच माझ्या बाबांना खूप सारी मदत केली आहे. एवढंच नव्हे तर अगदी माझं लग्न ठरल्यापासून ते माझ्या लग्नाच्या सगळ्या ज्या अर्ध्या विधी झाल्या होत्या तिथपर्यंत त्यांनी त्यांची खूप साथ निभावली आहे. तर जेव्हा बाबांना अटॅक आला होता ना, त्याच वेळी तेजस त्यांच्यासाठी धावून आले होते. तेजसमुळेच माझ्या बाबांचा जीव वाचला होता. परंतु आता हा जो अटॅक आला होता हा बाबांसाठी तिसरा अटॅक होता की ज्याच्यामधून बाबा नाही वाचू शकले, परंतु तेजस यांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर जेवढे काही हॉस्पिटलचं बिल झालं होतं ते सगळं स्वतः तेजसने भरलं होतं. तेव्हा आता खाडकन तात्यासाहेबांचे डोळे उघडतात. ज्या मुलाला आपण नालायक, मूर्ख,
घराण्याची इज्जत घालवणारा मुलगा समजलो होतो, त्या मुलाने आता किती मोठं काम करण्यासाठी ते पैसे चोरले होते हे लक्षात येतं. त्यानंतर सुनंदा सगळं घडला प्रकार मानसीच्या कानावरती घालते. मानसी तडकपणे धाव घेते ती तेजसकडे गेल्यानंतर मानसीला समोर पाहून तेजस धक्क्यानेच उठतो. तेजस आणि मानसी हे फक्त नजरेने एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर ती इन्स्पेक्टरला तेजसला ती जामीन द्यायला आल्याचं सांगते. तेव्हा आता मनूने तेजसला जामीन दिलेला असतो आणि त्याला बाहेरही काढलेलं असतं. तर हवालदाराने जेव्हा जामीन द्यायचा असतो तेव्हा मनूला तेजसचं त्याच्यासोबतचं नातं काय आहे हे विचारलेलं असतं. तर मनू आता तिने बापाला दिलेलं वचन लक्षात येतं तिच्या, की संपतरावांनी तेजससोबत लग्न करण्याचं मनू आणि तेजस या दोघांकडून वचन घेतलं होतं. तर त्याच पत्नी या नात्याने मनूने तेजसला जामीन मिळवून दिलेला असतो. तेजस बाहेर आल्यानंतर मनूची हात जोडून माफी मागायला लागतो. तो तिथे मनूला सांगायला लागतो की मिस लकी चार्म मला माफ करा. संपतरावांची अवस्था एवढी खराब होती आणि माझ्यासोबत जे घडलं तेव्हा आता मनू सांगते की मला माहिती आहे, तुमच्या आईने मला सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा आता तेजस मान खालती घालतो. तर त्यानंतर तेजस संपतरावांबद्दल चौकशी करतो. तेव्हा मनू आता खूप रडायला लागते. तेजसला कळतच नाही की मनू इतकी का रडते आहे. तर त्यानंतर मनू सांगते की बाबा गेले आणि त्यानंतर जे काही वीटभट्टी घर त्याने घाण ठेवलं होतं माझ्या लग्नासाठी ते सगळं गेलं आहे आणि आम्ही रस्त्यावरती आलो आहोत. तेव्हा तेजसला मोठा धक्काच बसतो. तर त्यांच्याबद्दल तेजसलाही खूप वाईट वाटायला लागतं. तेजसने तिथे मदत करण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. तरी देखील आता संपतराव वाचले नाहीत ही बातमी ऐकताच तेजस पुरता हादरून गेलेला असतो. त्याचबरोबर ज्या मिस लकी चार्मला कायम त्याने हसताना पाहिलेलं असतं त्या मनूच्या डोळ्यात आज त्याने पाणी बघितलेलं असतं. तर तेजस तिथे आता अचानकपणे त्याच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि तेजस तिथे मनूला विचारतो की एक मिनिट मिस लकी चार्म, तुम्ही काय म्हणालात? घर आणि वीटभट्टी हे दोन्ही गेलं आहे, ते कसं काय जाऊ शकतं? तेव्हा आता मनू विचारते की म्हणजे? तर तिथे जेव्हा आता दारूच्या नशेमध्ये तेजसला त्याने सगळं खरं सांगितलेलं असतं तेव्हा संपतबद्दल तेजस तिथे खूप मोठा गौप्यस्फोट करतो. तो सांगतो की तुमच्या हळदीच्या दिवशी संपतरावांनी जेव्हा दारू पिलेलं होतं त्या दारूच्या नशेमध्ये मला तर असं सांगितलं होतं की वीटभट्टी त्यांनी घाण ठेवली आहे. मग अण्णासाहेब असं कसं काय म्हणू शकतात की वीटभट्टी विकली? तेव्हा आता मनूच्या लक्षात येतं की अण्णासाहेबांनी बाबांच्या त्या सिच्युएशनचा फायदा उचलून वीटभट्टी स्वतःच्या नावे केली आहे. तर तिथे आता मनू सांगते की ज्या अण्णासाहेबांनी माझ्या बापांचं सगळं हडप केलं आहे त्यांचा त्या वीटभट्टीमध्ये खूप जीव होता आणि ती वीटभट्टी मी मिळवल्याशिवाय आता शांत बसणार नाही. तर आता मनूचं गेलेलं वैभव परत मिळवून देण्यामध्ये तेजसची साथ कशी लाभणार आणि त्यानंतर मनू तेजसचं लग्न कसं होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब